बघा, तर या ठिकाणी जसं की तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, आपल्याला आज नाम नाम हा चॅप्टर चालू करायचा आहे. मराठीमध्ये सोपा असतो. नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे असतं नाव. तुमचं नाव, माझं नाव, गावाचं नाव, सगळे जे काही नाव आहेत, ते नाव म्हणजे काय? नाम. आता याविषयी पूर्ण माहिती आपण व्यवस्थित बघणार आहोत, की त्याच्यामध्ये आणखी काय असतं, कशा पद्धतीने असतं, सगळी सगळी व्यवस्थित माहिती समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि आता आपण सुरू करूयात. बघा या ठिकाणी नाम सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम. बघा, कोणताही घटक असू द्या, सृष्टीतील जो घटक आहे, प्रत्येक घटकाला ओळखण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला नाम असे म्हणतात. मग ते काय आहे? उदाहरणार्थ पेन आहे, कागद आहे, राग आहे, सौंदर्य आहे, स्वर्ग आहे. हे सगळे काय आहेत? नाव. तुम्ही जे काही बोलताल ते सगळे नाम आहेत. कुत्रा, मुलगा, शहर, मोती, राम, मुंबई, राग, शौर्य, मृत्यू, साखर, तूप, दूध, हवा, वर्ग, सैन्य, कळप, हे सगळे नाव आहेत. आता नामामध्ये काय होतात? प्रकार पडतात. आपण त्याविषयी बोलूया. नामाचे तीन मुख्य प्रकार आहेत. तीन मुख्य प्रकार कोणते? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नाम. सामान्य नामामध्ये सर्वसामान्य कुत्रा. आता कुत्रा सामान्य कोणताही कुत्रा असू शकतो. बाहेर फिरणारा रस्त्यावरचा कुत्रा, आपण पाळलेला कुत्रा, शेतात राहणारा कुत्रा, कोणताही कुत्रा. कुत्रा म्हटलं तर कुत्रा, मग त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक होत नाही. पण ते जर विशेष नाम घेतलं, आपण त्याला मोती म्हटलं, तर ते विशेष नाम होतं. मुलगा. मुलगा खूप सारे मुलं आहेत. आता मुलगा कोणता कोणता माहित नाही, परंतु विशेष जर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला म्हणावं लागेल की राम हा स्पेशल होईल किंवा एका विशिष्ट व्यक्तीचं नाव होईल. आणखीन जर त्याच्यामध्ये आपण आणखीन आता नावासोबत आणखीन त्याचं आडनाव जोडत आणखीन स्पेशल होईल. पण इथं आपल्याला नाव आडनाव बघायची गरज नाही, फक्त नाव जरी आलं राम तरी सुद्धा ते विशेष नाम आहे. त्यानंतर शहर. आपण शहर म्हटलं, खूप सारे शहर आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, किंवा पूर्ण जगामध्ये खूप सारे मोठे मोठे शहर आहेत. मग जर आपण जर म्हटलं शहर, तर त्यामध्ये आपण मुंबई हे विशेष होईल, विशेष एका याचं. त्यानंतर भाववाचक मध्ये राग आहे, शौर्य आहे, मृत्यू आहे. तर हे आहे भाववाचक नाम. याच्याविषयी अधिक माहिती बघणार आहोत बरं आपण. तुम्ही म्हणता सर नाही समजत आहे, मृत्यू का बरं भाववाचक नाम आहे, तर याची आणखीन माहिती बघणार आहोत. हे सुरुवातीला फक्त मुख्य प्रकार उपप्रकार बघत आहोत आपण. आता सामान्य नावाचे दोन उपप्रकार आहेत. एक म्हणजे पदार्थवाचक नाम आणि दुसरं म्हणजे समूहवाचक नाम. साखर, तूप, दूध, हवा हे पदार्थ आहेत, म्हणून हे आहे पदार्थवाचक नाम. त्यानंतर समूहवाचक मध्ये जर म्हटलं समूह, वर्ग, मुलांचा समूह, मुलींचा, मुलं मुली एकत्र एका वर्गामध्ये म्हणजे वर्ग. सैन्य, सैन्याचा समूह ते सैन्य. कळप, त्या ठिकाणी हरणांचा समूह, त्याला काय म्हणू? कळप म्हणू. तर हे समूहवाचक नाम असतं. तर मी एक प्रश्न विचारतो, एका विद्यार्थ्याला मला उत्तर द्या. राजनंदिनीला विचारतो मी. राजनंदिनी, नामाचे तीन मुख्य प्रकार कोणते? सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नामाचे तीन प्रकार विचारतो मी. तुमचं उत्तर चुकलेलं आहे. थांबा, आता दुसऱ्या एक जणाला विचारतो. श्रीपाल दिवेकर, माईक तुमचा अनम्यूट केलं, मी सांगा. नाम, हा. सामान्य नाम, हम्म. भावनिक नाम. हा. सामान्य नाम, पुन्हा भाववाचक नाम. दोन, आणखीन एक राहिलं ना. सार्थक गायकवाड. सार्थक अनम्यूट करा. अनम्यूट म्हणजे माईक जिथं दिलेलं असतं तुमच्या इथं त्याला क्लिक करा आणि बोला. ओके. हा, सांगा. तीन. समूहवाचक नाम.
सामान्य नाम, विशेष नाम आणि बहुवाचक नाम. व्हेरी गुड. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, हे उत्तर बरोबर आहे तुमचं. व्हेरी गुड, नाईस. आता बघा स्क्रीनवर, मी स्क्रीनवर तुम्हाला पुढची माहिती सांगतो. आता ऐका, लक्ष द्या. पुन्हा नंतर काही जणांना प्रश्न विचारतो. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोणत्याही दृश्य आणि अदृश्य, दृश्य आणि कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूला नाम असे म्हणतात. दृश्य म्हणजे दिसणारे असू द्या, अदृश्य असू द्या, याला काय म्हणतात? नाम असं म्हणतात. जे आपण आधीच बघितले ऑलरेडी. आता फुलांची नावं नाम मध्ये येतील. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी नावं. त्यानंतर फळांच्या नावामध्ये बटन टाका नाही, लाईट. आंबा, चिकू, पेरू, अननस, कलिंगड, पपई इत्यादी नावं. पक्ष्यांची नावं कावळा, चिमणी, पोपट, कबूतर, कोंबडा, मोर इत्यादी. वन्य पशूंची नावं वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, हे तुम्हाला माहित आहे. पाळीव पशूंची नावं, नद्यांची नावं गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा, सिंधू. पर्वताची नावं, वस्तूंचे नावं, मुलांचे नावं, मुलींचे नावं, देशाचे नावं, धान्याचे नावं, ग्रह, नक्षत्रे, तारे जसं सूर्य, चंद्र, पृथ्वी, मंगळ, रोहिणी इत्यादी, हे सगळे काय आहेत? नाम आहेत. काल्पनिक नावामध्ये अमृत, स्वर्ग आहे, परी आहे, परीस आहे, राक्षस आहे, देवदूत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ज्या की नाव आहे, नाम आहे. आणखी काही नाम आहे त्याच्यामध्ये, एवढे संपले नाही. गुणांची नावं जसं सुंदरता आहे, स्वच्छता आहे, आमचे विद्यार्थी छान स्वच्छता राखतात, दयाळूपणा आहे, शौर्य आहे, नम्रता आहे मुलांच्या अंगी, औदार्य, मनाची स्थिती, आनंद, कौतुक, दुःख, ममता, हास्य, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे काय आहे? नाम आहे. त्यानंतर ऋतूची नावं वसंत, ग्रीष्म, वर्षा, शिशिर, हेमंत. झाडांची नावं आंबा, फणस, पेरू, जांभूळ, शेवगा वगैरे वगैरे. कीटकांची नावं डास, माशी, फुलपाखरू. राज्याचे नाव महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश. जिल्ह्याचे नाव सातारा, सांगली, ठाणे, पुणे, नागपूर. डाळीचे नाव मुगदाळ, तूरडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ इत्यादी. महिन्यांचे नाव आषाढ, चैत्र, श्रावण, वैशाख वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, जेवढ्या गोष्टी आपण बघितल्या, दिसणाऱ्या न दिसणाऱ्या, सगळ्या सगळ्याला काय म्हणतात? नाम म्हणतात. आता आपण जाऊया पुढे. तर या ठिकाणी आपण जर पुढे गेलो तर सामान्य नाम कशाला म्हणतात बघा. आता सामान्य नाम समजून सांगतो. एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाम दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. जसं घर, घर कोणतंही, आता आमचं घर, तुमचं घर, 24 जण 25 जण जे आहेत प्रत्येकाचं घर, आपण घराला घरच म्हणतो. त्याच्यामध्ये काय, एखाद्या घराचं स्पेशल नाव टाकलं त्यानं की काय असेल नाव एखाद्या घराचं, समजा एखाद्याने लिहिलं आपल्या घरावर राज निवास, तर हे स्पेसिफिक होईल त्याचं विशेष नाम. परंतु घर जर म्हटलं तर घर सगळ्याच सारखंच, एक एकाच गटातली वस्तू आहे, समान गुणधर्म आहेत, घराला दरवाजा वगैरे वगैरे गोष्टी, तर ते समान गुणधर्मामुळे नाव दिलं घर. आता मुलगी, मुलगी म्हटलं तर सर्व मुलीमध्ये समान गुणधर्म, तर मग मुलीमध्ये जर आपण म्हटलं राधा, स्पेशल नाव होईल, एक स्पेसिफिक व्यक्तीचं नाव होईल, तर हे विशेष नाम होईल. परंतु सामान्य नाम काय? मुलगी. ग्रह, आता आपलं पृथ्वी आहे, शुक्र आहे, बुध आहे, हे ग्रहाचं विशेष नाम आहे पृथ्वी म्हटलं तर. पण फक्त ग्रह म्हटलं तर सगळ्यांना मिळून ग्रह म्हणतो. माणूस आहे, तारा आहे, अशा पद्धतीनं सामान्य नाम असतं, जे की सगळ्या गटाला एक गुणधर्म असल्यामुळे दिलं जातं. तर मला सांगा, सामान्य नाम समजलं आहे का? मी माईक ऑन करतोय तुमचं, फक्त येस किंवा नो मध्ये उत्तर द्या. सामान्य नाम समजलं आहे का? येस येस सर. Yes, sir. हो सर. हो सर. Yes, म्हणजे sir. सामान्य नाम सगळ्यांना समजलं असेल. आता आपण पुढे जाऊया. माईक पुन्हा अनम्यूट करतो कारण आवाज येत नाही मग कुणाचा.
सगळ्यांना ऐकायची संधी मिळते मी काय म्हणतोय तर. नंतर गरज पडल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला अनम्यूट करतो. ओके, चला आता पुढे जाऊ. याच्यामध्ये आहे सामान्य नामाचे दोन प्रकार. एक तर पदार्थवाचक असतं. सामान्य नाम जे असतं ते एक तर पदार्थवाचक असतं किंवा समूहवाचक असतं. पदार्थवाचक मध्ये काय बघा, शक्यतो लिटर, मीटर, किलोग्रॅम मोजले जाते. संख्येत मोजले जात नाही त्या घटकांच्या नावाला पदार्थवाचक नामे असे म्हणतात. संख्येत मोजले जात नाही. कसं, एक कापड, दोन कापड, तीन कापड किंवा पीठ. आपलं ना पोळ्या करायचं पीठ आपण आणलं तर असं मोजतो का आपण संख्येमध्ये? एक पीठ, दोन पीठ, तीन पीठ नाही मोजत. त्याला आपण म्हणतो 1 किलो, 2 किलो. तर जे लिटर, मीटर, किलोग्रॅम मध्ये मोजले जाते आणि संख्येत मोजले जात नाही त्याला पदार्थवाचक नाम म्हणतात. त्याच्यामध्ये आलं तांबे, तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी. पाणी लिटर मध्ये बघा, तांब आहे ना, तांब, तांबा आपण किलो मध्ये मोजू, कापड मीटर मध्ये मोजू, पीठ किलो मध्ये मोजू, प्लास्टिक किलो मध्ये मोजू शकतो, पाणी लिटर मध्ये, सोनं ग्रॅम मध्ये, मिलीग्रॅम मध्ये. तर हे सगळे आहेत आपले पदार्थवाचक नाम. आता समूहवाचक मध्ये काय? समान गुणधर्म असणाऱ्या घटकांना एकत्रित नाव दिले त्याला समूहवाचक म्हणतात. कसं, मोळी, मोळी म्हणजे लाकडाची मोळी. जुडी, जुडी कशाची असते? एखादी भाजी घेतली आपण, पालकाची भाजी घेतली त्याची जुडी असते. ढिगारा, ढिगारा खडीचा, मातीचा ढिगारा. गंज, काही गोष्टी एका ठिकाणी ठेवल्या त्याला गंज म्हणतो आपण. तर अशा पद्धतीनं समूह, वेगवेगळे समूह, त्याला काय म्हणायचं? समूहवाचक नाम. पदार्थवाचक म्हणजे पदार्थाचं नाव, समूहवाचक म्हणजे समूहाचं नाव. आता मी विचारतो, समजलं का नाही मला सांग. Yes. नो Sir. नो सर. Yes, sir. नो सर. व्हेरी गुड, गुड. Yes, sir. तुम्ही सगळेजण नो खूप सर. हुशार आहात. तुम्हाला एकदा सांगितलं की समजतं. मराठी तर नक्कीच समजतं. त्यानंतर पुढे विशेष नाम बघा. विशेष नामामध्ये जर आपण बघितलं तर एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा, विशेष नाम म्हणजे काय सांगतोय? प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो तर अशा नामाला विशेष नाम असे म्हणतात. ते फक्त एका घटकापुरते मर्यादित असते. विशेष नाम एकवचनी असते. विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते. जसं गोदावरी, एका नदीचं नाव ठेवलं गोदावरी किंवा एका मुलीचं नाव ठेवलं गोदावरी, तर हे गोदावरी. रमेश, संभाजीनगर, त्याच्यानंतर ताजमहल. संभाजीनगर, औरंगाबाद आपल्याला सध्या परीक्षेच्या वेळेमध्ये विचार नाही करायचा काय आहे ते. फक्त आपण काय करायचं, परीक्षेला जे दिलंय ते बघायचं, परीक्षेमध्ये उत्तर द्यायचं. त्यानंतर सूर्य, त्यानंतर चंद्र. हे नाव आहेत विशेष नाम. विशेष असं नाव आहे. ओके. त्यानंतर जर आपण भाववाचक नाम राहिला तर भाववाचक नाम एकदा बघू आपण. भाववाचक नाम काय असतं? तिसरा प्रकार. तर विशेष नाम तुम्हाला कळतं, आता मला विचारायची गरज नाही तुम्हाला. मला एवढं समजतंय. तुम्हाला सामान्य नाम समजलं, समूहवाचक समजलं आणि तुम्हाला पदार्थवाचक समजलं. तर विशेष नाम तर काय सोपंच आहे. कोणाचंही नाव, ते नाव तुम्हाला समजणार आहे त्याच्याबद्दल मला खात्री आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय अनम्यूट करत नाही याच्यासाठी. आता मी तुम्हाला अनम्यूट समूह भाववाचक साठी करणार. ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांना पाहता येत नाही अशा कल्पनाला किंवा मानलेल्या गुणांना किंवा अवस्थाला किंवा कृतीला भाववाचक नाम असे म्हणतात. जसं सौंदर्य, स्पर्श करता येतं का सौंदर्याला? मनुष्यत्व, श्रीमंती, तुम्ही श्रीमंत आहात, दिसताल श्रीमंत, पण श्रीमंती याला स्पर्श नाही करता येत. काय म्हटलं बघा, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यानं पाहता येत नाही. गर्व, कसा पाहणार डोळ्याने? गर्व, त्याला खूप गर्व आहे, त्याला आपल्या संपत्तीचा खूप गर्व आहे. त्याची संपत्ती आपल्याला डोळ्याने दिसेल परंतु गर्व कसा दिसेल डोळ्याने? त्याला गर्वाला स्पर्श करता येत नाही. तर हे तुम्हाला काही आणखी उदाहरणावरून समजेल. बघा मी काही उदाहरणं तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. जसं की बघा, जसं सुंदर हा शब्द आहे तर त्या सुंदरचं आपण भाववाचक नाम बनवतो य लावून, शेवटी ए लावून. जसं की सौंदर्य, सुंदरचं झालं सौंदर्य.
गंभीरचं झालं गांभीर्य. दिसत नसेल कदाचित तुम्हाला, थोडं मोठं करतो याला म्हणजे दिसलं पाहिजे सगळ्यांना. आता आय थिंक दिसेल. आता बघा. हा, सुंदरचं होईल सौंदर्य, गंभीरचं गांभीर्य, मधुरचं माधुर्य, धीर धैर्य, क्रूर कौर्य. हे तुम्हाला ना एक स्क्रीनशॉट काढा सगळ्यांनी एकदा, महत्वाचं आहे हे. नंतर पुन्हा तुम्हाला याचा उपयोग होईल की भाववाचक नाम कोणते असतात आणि कशापासून कोणतं भाववाचक नाम बनलंय. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढा असा त्याचा. नंतर पुन्हा क्लास संपत आल्या मी स्टॉप केलं, तुम्ही सांगता सर पुन्हा ते घ्या, मी स्क्रीनशॉट काढेल, तसं नाही होणार. आता काढून घ्या म्हणजे पटकन. वेळ देतो तुम्हाला, 10 सेकंदाचा वेळ देतो, काढा एकदा स्क्रीनशॉट. अपेक्षा आहे सगळ्यांनी काढला असेल स्क्रीनशॉट. आता आपण पुढे जाऊयात. बघा, शूर शौर्य, उदार औदार्य, नवीन नाविन्य, त्व त्व त आणि त्याला व जोडून असे काही होतात तयार, ते बघूया आपण. हा, तर आपण इथं होतो त्व, माणूस मनुष्यत्व, शत्रू शत्रुत्व, मित्र मित्रत्व, प्रौढ प्रौढत्व, जड जडत्व, प्रभाव प्रभुत्व. प्रभावचं बघा कसं होतं, प्रभावत्व नाही प्रभुत्व, नेता नेतृत्व, देव. आता पण किंवा पणा लावायचे, पण किंवा पणा, देव देवपण, बाल बाळ बाळपण, शहाणा शहाणपण, वेडा वेडेपणा, चांगला चांगुलपणा, म्हातारा म्हातारपण, मूर्ख मूर्खपणा. एवढं तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला भावाचक नामाचं टेन्शन घ्यायची गरज नाही. एवढं सगळं लिहा एकदा फक्त. श्रीमंत श्रीमंती, ई लावून, गरीब गरिबी, गोड गोडी, चोर चोरी, हुशार हुशारी. आता ता लावायचं, शेवटी लावायचं ता. नम्र नम्रता, सम समता, वक्र वक्रता, वीर वीरता, एक एकता, बंधु बंधुता, पाटील पाटीलकी, मालक मालकी, आपुल आपला आपुलकी, गाव गावकी, माणूस माणुसकी, हुशार फुशारकी, गुलाम गुलामगिरी, फसवा फसवेगिरी, दादा दादागिरी, गोड साखर गोड आहे, तर त्या गोड पासून गोडवा तयार होतो. त्यांच्या बोलण्यामध्ये खूप गोडवा आहे. ओला पासून ओलावा होतो, नवल पासून नवलाई होतं, चपळ पासून चपळाई होतं, चतुर पासून चतुराई होतं. तर अशा पद्धतीनं नाम जे भाववाचक नाम आहे ते अशा पद्धतीने असतं. तर आय थिंक तुम्हाला समजलं असेल. बघू आता कोणाला कोणाला समजलं, कोणाला नाही समजलं, आणि हे नावं कशी तयार होतात ते समजले की नाही. कसे नावं तयार होतात बघा, इतक्या यानं तयार होतात. य लावायचं, व लावायचं, पणा लावायचं, सर सर समजायला सर समजायला सर समजायला समजलं सर. ओके, व्हेरी गुड, नाईस, छान. तर तुम्हाला समजलं आहे कशा पद्धतीनं ते लिहा. सगळ्यांनी लिहा, कंपल्सरी ग्रुपवर टाका. आणि आता आपण थांबत आहोत. उद्याच्या क्लासमध्ये भेटूया. तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये मराठीमध्ये मी जसं सांगितलं त्याची PDF लगेच मेसेज टाकू नका. काही विद्यार्थी लगेच फोन समोर धरतात, ते दाबतात, बोलतात सर तुम्ही PDF तर टाकलीच नाही. सरांना थोडा वेळ द्या, 5 मिनिटं पाणी पिण्यासाठी. नंतर सर ते फोटो काढतील, त्याची PDF बनवतील, टाकतील. 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं वेळ लागेल, हो की नाही. थोडा वेळ द्या. आणि ग्रुपवर मेसेज टाकू नका, पुन्हा पुन्हा मेसेज टाकू नका की सर हेच नाही झालं, सर तेच नाही झालं. मला पर्सनलला टाका. माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे ना त्याच्यावर टाका की सर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ग्रुपवर सगळ्यांना परेशान करू नका विनाकारण. ओके, तर आता आपण थांबूयात. गुड नाईट ऑल ऑफ यू. थँक यू व्हेरी मच टू जॉईन द क्लास. गुड नाईट.